जय येशू. जय जय येशू. आज पुन्हा आपल्यासमोर येण्याची संधी प्रभूनं मला दिली, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद, त्याचं गौरव. या सिरीजमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्य या पुस्तकावर अभ्यास करणार आहोत. 28 अध्याय या पुस्तकामध्ये आहेत आणि आम्ही प्रत्येक सेक्शनमध्ये त्याचा अभ्यास प्रत्येक अध्यायानुसार करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की या प्रेषितांच्या कृत्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या मंडळीमध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये बरीच बळकटी आपल्याला पाहायला मिळेल. आणि याची सुरुवात आज आपण करणार आहोत. संपूर्ण प्रेषितांची कृत्य आपण खोलवर अभ्यास करणार आहोत. पण आज पहिल्या या भागामध्ये आम्ही त्याची रूपरेषा पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्यांची रूपरेषा. आणि माझी विनंती असेल तुम्हाला की ज्यावेळेस आपण तो अभ्यास करणार आहे त्यावेळेस तुम्ही तो अध्याय वाचा. तुमच्याकडं वही आणि पेन असेल तर कृपा करून त्याची नोंद करीत राहा आणि हा अभ्यास इतरांना पण शिकवा. ही प्रभूची शिकवण आहे. प्रभू आपल्या मंडळी संबंध या ठिकाणी आपल्याला आज शिकवणार आहे. आपण प्रार्थना करूया, एक शब्द, दोन शब्द, आणि प्रभूच्या या वचनात जाऊया. प्रभू येशू, आम्ही तुला पुन्हा धन्यवाद देतो. तुझं गोड वचन तू आम्हाकरिता आमच्या स्वतःच्या भाषेत राखून ठेवलं आहेस. आज प्रेषितांची कृत्य यावर अभ्यास करीत असताना तू आमच्या संगती बोल. जसा तुझा पवित्र आत्मा तुझ्या शिष्यांवर उतरला होता तसा तुझा पवित्र आत्मा प्रभू आम्हा प्रत्येकांवर उतरू दे. आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्यानं भर, कारण तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे बलानं नव्हे, पराक्रमानं नव्हे, पण तुझ्या पवित्र आत्म्यानं कार्यसिद्धी होते. आणि आजची ही आमची मराठी मंडळी प्रभू तू बळकट कर विशेष रीतीनं तुझ्या आत्म्यानं. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. प्रेषितांची कृत्य हे पुस्तक आज आम्ही अभ्यास करणार आहोत. या पुस्तकाची रचना पाहणार आहोत. हे पुस्तक वैद्य लूक यांनी लिहिलं आहे. कलसेकरास पत्र 4 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये त्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते की लूक हे वैद्य होते, डॉक्टर होते, आणि त्यांनी हे पुस्तक लिहून काढलं. त्याचं वर्णन आपल्याला लूक शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 4 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ती वचनं आम्ही सुरुवातीला वाचूया, म्हणजे आमच्या लक्षात येईल की लुकानं प्रेषितांची कृत्य हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे लूक शुभवर्तमान हे पुस्तक लूक यांनी लिहिलं आहे. लूक शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 4 वचनं. ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्यांनी आम्हा सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळाने हाती घेतले आहे. यास्तव थियोफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या, यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. लूक यांनी स्पष्टपणे आणि अतिशय शिस्तबद्ध प्रमाणानं या पुस्तकाची रचना केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की लूक हे अंतोखियामधून होते. सिरियामध्ये अंतोखिया, जे तुम्ही त्यासंबंधी जास्त माहिती पुढं पाहणार आहात, त्यामधून ते होते. आणि त्यांनी हे लिखाण लूक शुभवर्तमान आणि प्रेषितांचे कृत्य थियोफिल महाराज यांना समर्पित केलं आहे.
बरेच अभ्यासक सांगतात की थिओफोल यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, त्यांना वचन सांगण्यात आलं, परंतु ते उच्च रोमी अधिकारी होते आणि त्यांच्या निगराणीखाली, त्यांच्या निरीक्षणाखाली लुकानं हे पुस्तक, त्याची रचना करायला सुरुवात केली आणि अतिशय सुंदर रीतीनं आपल्याला त्याचं वर्णन पाहायला मिळतं. बऱ्याच ठिकाणी लूक स्वतः साक्षीदार आहेत, ते स्वतः त्या क्षेत्रामध्ये उभे आहेत, त्यांनी आपल्या डोळ्यानं काही गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्याचं लिखाण प्रेषितांच्या कृत्यामध्ये करण्यात आलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक 63 AD मध्ये लिहिण्यात आलं आणि एकूण 28 अध्याय या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेषितांच्या कृत्याचा मुख्य विषय हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं जगामध्ये विस्तारणे मुख्य उद्देश आहे. की प्रभू येशू ख्रिस्ताची जी मंडळी आहे, चर्च आहे, त्याचा जगामध्ये विस्तार, याचं वर्णन प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे या प्रेषितांच्या कृत्यामधलं मुख्य वचन, आणि माझी विनंती राहील तुम्हाला की तुम्ही ते वचन सर्वांनी पाठ करावं, काहींनी अगोदरच ते पाठ केलं असेल. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8वं वचन, आणि देवाचं वचन सांगतं, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. मुख्य विषय आम्ही पाहिला की संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या या मंडळीचं, चर्चचा विस्तार हा मुख्य विषय. आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू सांगत आहे, यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेषितांच्या कृत्याचं हे मुख्य वचन आहे. हे ऐतिहासिक पुस्तक आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं चित्र रेखाटत आहे. या मंडळीला पहिली मंडळी किंवा माता मंडळी असं संबोधलं तरी चालेल, कारण येथून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं चित्र स्पष्ट होत गेलं, त्या मंडळीचा विस्तार होत गेला, त्या मंडळीची स्थापना झाली असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही ठिकाणी त्याला असं संबोधलं आहे की पवित्र आत्म्याचं कार्य या पुस्तकामध्ये आपल्याला विशेषरीतीनं पाहायला मिळतं, कारण प्रभूनं त्यांना खास आज्ञा दिली होती, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. वेगवेगळ्या नावानं या पुस्तकाला संबोधलं आहे. प्रेषितांची कृत्य, प्रेषित, पवित्र आत्म्याचं शुभवर्तमान, पुनरुत्थानाचं शुभवर्तमान, अशा 4 प्रकारे त्याला संबोधलेलं आहे. आपण पाहिलं की हे पुस्तक थिओफिल महाराज यांना समर्पित करण्यात आलं. त्याचं वर्णन लूक 1 अध्याय 3 वचनामध्ये आणि प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय आणि 1ल्याच वचनामध्ये आपल्याला ते सुरुवात पाहायला मिळते. आणि लूक त्या ठिकाणी लिहित आहेत आणि सांगत आहेत, थिओफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. थिओफिल या शब्दाचा अर्थ देवाचा मित्र, अ फ्रेंड ऑफ गॉड. ही व्यक्ती
सुरुवातीला मी बोलल्याप्रमाणे रोमी साम्राज्यामध्ये उच्च पदावर स्थापित होते. आणि ही दोन्ही पुस्तकं लूका शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्य यामध्ये त्यांचा उल्लेख सापडतो. आणि ही पुस्तकं त्या निरीक्षणाखाली त्यांना अशी समर्पित केली असं आपल्याला पाहायला मिळतं. ही होती प्रेषितांच्या कृत्याची छोटीशी पार्श्वभूमी. आता आम्ही पाहणार आहोत की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 28 अध्याय आहेत आणि या अध्यायाची मांडणी कशी करण्यात आली, त्याचे विभाग कसे पाडण्यात आले. प्रेषितांच्या कृत्यांचे विभाग 3 विभाग मी तुम्हाला सांगणार आहे आणि वेगवेगळ्या देवाच्या सेवकांनी, अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी त्याची रचना केली आहे. पहिली रचना मी तुम्हाला सांगणार आहे ईटन बायबल डिक्शनरी, यामधून त्यांनी काय रचना केली आहे ती रचना आम्ही पाहूया. पहिले 12 अध्याय 1 ते 12 अध्याय यामध्ये आम्ही पाहतो की यरुशलेमेपासून अंथोक्या पर्यंतचा प्रवास, पहिले 12 अध्याय. त्यानंतर आम्ही पाहतो 13 ते 21 अध्याय यामध्ये संत पौल यांनी केलेले प्रवास. मिशनरी कार्याकरिता संत पौल यांनी ज्या यात्रा केल्या त्याचं वर्णन 13 ते 21 या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 21 ते 28 अध्याय यामध्ये संत पौल तुम्हाला रोम मध्ये सापडेल. त्याची शेवटची जी आयुष्याची राहिलेली वर्षे त्या संबंधीची माहिती 21 ते 28 या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विभाग क्रमांक 2 हा विभाग द बायबल एक्सपोजिशन कॉमेंट्री यांनी हा विभाग पाडला आहे. आता त्यांनी कशी रचना केली आहे ती रचना आम्ही पाहूया. ही रचना यासाठी आवश्यक आहे की आम्हाला लगेचच पुस्तक उघडल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. पहिले 12 अध्याय 1 ते 12 अध्याय ही पेत्राची सेवा आहे. एक अध्याय वगळता अध्याय 1 ते अध्याय 12 मध्ये तुम्हाला पेत्राची सेवा वर्णन करण्यात आलेली आहे. यामध्ये सुरुवात यरुशलेमेपासून झाली आणि तो प्रवास अंथोक्यापर्यंत गेला हे आम्ही पाहिलं आहे. परंतु यामध्ये पहिले 7 अध्याय जे आहेत, पहिले 7 अध्याय पेत्र आणि यहुदी यामधली सेवा तुम्हाला पाहायला मिळेल. 8वा अध्याय पेत्राचं कार्य समारियामध्ये कसं वाढत गेलं याची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला संत पौल यांच्या जीवनात परमेश्वरानं शाऊलाचं परिवर्तन पावलात कसं केलं हे पाहायला मिळेल. 9वा अध्याय महत्वाचा आहे. त्यानंतर 10 आणि 11 हे अध्याय पेत्राचा प्रवास यहुदी लोकांपासून अयहुदी लोकांपर्यंत पोहोचला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये जेंटाईल हा शब्द वापरलेला आहे. परंतु जे यहुदी तर लोकांमध्ये ती सेवा विस्तारित झाली. आणि 12व्या अध्यायामध्ये पेत्राला अटक होते, त्यानंतर त्याची सुटका होते. याचं वर्णन तुम्हाला 12व्या अध्यायात पाहायला मिळेल. दुसरा विभाग आम्हाला सांगतो पावलाची सेवा. पावलाच्या सेवामध्ये 13 ते 28 हे अध्याय त्यामध्ये नमूद केलेले आहेत. 13 आणि 14 अध्याय ही पावलाची पहिली मिशनरी फेरी. फारच अद्भुत रहस्यमय अशा ह्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ते ऐकून त्याचा अभ्यास करून आत्मिक लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यानंतर 15वा अध्याय हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये यरुशलेमेमध्ये एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये काय चर्चा झाली त्याचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये करण्यात आलं आहे. त्यानंतर पावलाचा दुसरी प्रवास फेरी 16 अध्याय 1 वचन ते 18 अध्याय 22 वचनापर्यंत दुसरा प्रवास, त्याचं वर्णन पाहायला मिळतं. पावलाचा तिसरा प्रवास, 3 प्रवास पावलानं केले आहेत. 3 मिशनरी जर्नीज त्याला संबोधलं आहे, किंवा 3 मिशन यात्रा. 18 अध्याय 23 वचनापासून 21 अध्याय 17 वचनापर्यंत तुम्हाला हा तिसरा प्रवास, त्याचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे आम्ही पाहणार आहोत, नकाशे आपल्याला पाहायला मिळतील, कशा प्रकारे तो प्रवास झाला आणि जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा विस्तार कसा व्यापक प्रमाणात झाला, तो आदर्श यामध्ये आम्ही पाहणार आहोत. आणि त्यानंतर 21 अध्याय ते 28 अध्याय आम्ही पाहतो की पावलाला अटक होते, त्याचा समुद्राचा प्रवास जो रोमपर्यंत आहे त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 2 रचना आम्ही पाहिल्या. आता तिसरी रचना पाहूया, जे देवाचे उत्तम सेवक आहेत जॉन स्टॉट यांनी या पुस्तकाची रचना कशी केली आहे. त्यांनी असं सांगितलं, 1 ते 8 अध्याय पेत्र आणि योहान यांची सेवा, 9वा अध्याय जो आहे तो पावलासाठी आहे, परंतु 10वा अध्याय पेत्र आणि त्याची सेवा, वैयक्तिक पेत्र 10व्या अध्यायामध्ये सेवा करत आहे. 15व्या अध्यायामध्ये याकोब आणि यरुशलेमेची परिषद याचं वर्णन करण्यात आलं आहे जॉन स्टॉट यांच्या रचनेप्रमाणे. आणि 9 अध्याय 13 ते 28 अध्याय संत पौल यांच्या जीवनाविषयी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. या 3 रचना तुमच्या लक्षात आल्या असतील तर प्रभूला धन्यवाद, कारण ह्या रचना आम्हाला शिक्षण घेत असताना मदत करतील. लूक हे एक ऐतिहासिक लिखाण करत होते. ते वैद्य होते, डॉक्टरे होते आणि ते लिखाण काम करीत होते. त्यांच्या लिखाणाचा उद्देश हा होता की जी कामं परमेश्वरानं प्रेषितांमार्फत पूर्ण केली त्याचे लिखाण करावे. काही ठिकाणी ते स्वतः साक्षीदार आहेत आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांनी प्रत्येक घटनेची नोंद या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये लूक शुभवर्तमानामध्ये घेतली आहे आणि क्रमानुसार त्याची मांडणी त्यांनी केली आहे. लूक शुभवर्तमान तुम्ही मध्ये गेला तुम्हाला पाहायला मिळेल येशूचा जन्म आणि मागदी क्रमवार, त्यांची सेवा आणि मग त्यांचा मृत्यू, अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं आहे. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये देखील सुरुवातीपासून त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांनी थिओफल महाराज यांना हे पुस्तक समर्पित केले आहे. ज्या काही घटना घडल्या, ज्याचे ते साक्षीदार होते, ज्या घटना इतरांपर्यंत पोहोचवल्या, ज्या घटनेची शहनिशा केली, त्या सगळ्या घटना या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आल्या आणि या देवाच्या वचनाद्वारे आम्हाला तो आशीर्वाद आज प्राप्त होतोय. लूक एक शांतीचा माणूस होता आणि शांती प्रस्थापित करणारा, शांतीनं काम करणारा होता. पूर्वीची जी मंडळी होती तो मंडळीचा आदर्श आम्ही पाहणार आहोत. मी अभ्यास करताना मला असं जाणवलं की परमेश्वरानं त्याच्या मंडळीची बांधणी सुरू केली. त्याच्या सेवेमध्ये 12 शिष्यांना त्याने नेमलं. 12 शिष्यांमार्फत त्या मंडळीचं काम या जगात
व्याप्त प्रमाणात पसरण्यात आलं. आम्ही पाहतो की परमेश्वराची रचना, त्याच्या मंडळीची रचना अद्भुत होती. आताच्या काळात त्यामध्ये थोडासा फरक दिसतो आम्हाला. आम्ही अभ्यास करताना आम्हाला जाणवेल की काही ठिकाणी मराठीमध्ये असं म्हटलंय, जुनं ते सोनं. ज्या गोष्टी पूर्वी घडल्या, ज्या मंडळीमध्ये घडत होत्या, त्या गोष्टी आज नव्यानं प्रभू घडवीत आहे. आणि याबद्दल त्याच्या नावाला मी धन्यवाद देतो. सुरुवातीचं चर्च जे होतं त्याला मी माता मंडळी म्हणेल किंवा पहिली मंडळी, या 2 शब्दांनी संबोधित राहील. पहिली मंडळी किंवा माता मंडळी ही एक एकत्र मंडळी होती, ऐक्यामध्ये पक्की होती, ते एकत्र होते. आणि लूक त्या मंडळीचा मूलभूत सत्य आम्हाला सांगत आहे. 3 सत्य लूक यांच्या या अभ्यासातून आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 1, देवानं तारणाची योजना आखली होती. या मंडळीचा बेस किंवा फाउंडेशन किंवा पाया हा आहे की परमेश्वरानं तारणाची योजना आखली होती. लूक 2:30 आणि 31 या वचनामध्ये त्याचं वर्णन पाहायला मिळतं. नंबर 2, तारण प्रभू येशू ख्रिस्तामार्फतच देण्यात आलं. तारण प्रभू येशू ख्रिस्तामार्फतच देण्यात आलं. लूक 2:11, 19:10 ही वचनं तुम्ही जरूर काढून वाचा. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि 12 वचन, त्या नामाशिवाय दुसरं नाम नाही तारणाकरिता. त्यानंतर पश्चाताप, पापांची क्षमा या संबंधी प्रेषितांची कृत्य 5 आणि 31 मध्ये आम्ही वाचतो. नंबर 3, तारण हे सर्व लोकांसाठी आहे. काळजीपूर्वक ऐका. तारण जगातील सर्व लोकांकरिता आहे. लूक 3:6, यशया 40 आणि प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 17 वचन. जुन्या करारामध्ये देखील योएलाचं पुस्तक 2 अध्याय आणि 28 वचनामध्ये पुढे आम्ही ती वचनं वाचले तर परमेश्वरानं आम्हाला सांगितले त्या वचनात की संपूर्ण मानव जाती सर्वांवर देवाचा आत्मा तो होते. शेवटच्या दिवसांमध्ये अशा घटना घडतील. म्हणजे तारण हे सर्व लोकांकरिता आहे. आणि म्हणून प्रेषितांची कृत्य यांना जर आम्ही सारांश केला तर प्रेषितांची कृत्य आम्हाला असं दिसतं की ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीची, त्या मंडळीच्या जन्माची ही एक सत्य घटना आम्हाला पाहायला मिळते. पूर्वी यहुदी लोक प्रभूच्या मागे चालत होते. तो एक निवडलेला वंश होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यामुळं तारण सर्वांकरिता खुलं करण्यात आलं. या पवित्र आत्म्याच्या घटना आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहायला मिळतात. प्रभूनं पवित्र आत्म्यासंबंधी वचन दिलं होतं. त्याच्या शिष्यांना त्यानं सांगितलं होतं की माझ्या पित्याकडून तुम्हाला एक देणगी देण्यात येईल, तो पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे आपण वचन वाचलं. प्रेषित 1:8. पाठ असेल तर तुम्ही ते म्हणा आणि प्रभूचं गौरव करा.
परंतु पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग यरुशलेमेत, यहुद्यात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभूनं त्यांना यरुशलेममध्येच राहायला सांगितलं होतं. जोपर्यंत ही देणगी त्यांच्या जीवनात येणार नाही तोपर्यंत त्यांनी यरुशलेमेत राहावं, असं पहिल्या अध्यायामध्ये आता आम्ही प्रवास करणार आहोत आणि पाहणार आहोत. पवित्र आत्म्याचं हे शुभ वर्तमान अतिशय महत्वाचं आहे. पहिली जी 2 वचनं आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसंबंधी आम्हाला सांगत आहेत. त्याची पृथ्वीवर जी सेवा झाली, त्याच्या शरीरामार्फत, आत्म्यामार्फत जी सेवा त्यानं या पृथ्वीवर केली, त्याचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण ते वचन वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि पहिली 2 वचनं. थियाफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसामध्ये त्याने जे जे करावयास व शिकवायास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला. प्रभूनं केलेली या पृथ्वीवरची त्याची सेवा. तुम्हाला मला सांगायला आवडेल, ज्या कॉमेंट्रीजचं मी वर्णन केलं त्यामधून जर तुम्ही वाचलं, त्याचं लिखाण वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की मंडळी किंवा चर्च ही केवळ एक संस्था नाही जी धार्मिक कामात व्यस्त आहे अशी ती संस्था नव्हे. जी मंडळी आम्ही पहिल्या माता मंडळीमध्ये पाहत आहोत त्या मंडळीमध्ये थोडा फरक दिसतो. इट इज अ डिवाइन ऑर्गनायझेशन. ही एक पवित्र संस्था आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शरीर आहे. पृथ्वीवर परमेश्वरानं त्याचं हे शरीर विस्तृतपणे वाढवायला सुरुवात केली. हे प्रेषितांची कृत्य आम्हाला साक्ष देतं. तो आम्हाकरिता मेला. जे हरवलेले होते त्यांना शोधायला तो या जगात आला. जे हरवलेले होते त्यांच्याकरिता त्यानं आपला जीव दिला. तो मेला परंतु पुन्हा मृत्यूतून तो उठला. आज आम्ही जे जगत आहोत ते आम्ही जे लोक हरवलेले आहेत त्यांना मंडळीत आणण्याची मोठी जबाबदारी प्रभू येशूनं तुम्हाला आणि मला दिली आहे. He died for the lost world and we must live to bring that world to Christ. हे जग प्रभूच्या पायाजवळ आणण्याकरिता देवानं आम्हाला जगण्याची संधी दिली आहे. काळजीपूर्वक ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शरीर, ही मंडळी, यहुदी आणि यहुदी इतर लोक यांची मिळून तयार झाली आहे. यहुदी लोक आहेतच म्हणून ते यरुशलेमेतून त्याची सुरुवात झाली. परंतु त्यानंतर ही सेवा, वचनाची सेवा, मंडळीची सेवा अनेक जगातील लोकांपर्यंत पोहोचली. आणि म्हणून आजची जी प्रभूचं शरीर जे आहे, जी मंडळी आहे, ती यहुदी आणि यहुदी इतर लोकांची मिळून ती मंडळी बनली आहे. आणि ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या सर्वांना पवित्र आत्म्याची देणगी मिळाली आहे. त्या आत्मिक शरीरात त्यांना येण्याची परमेश्वरानं संधी दिली आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मला मिळावा अशी प्रार्थना करण्यापेक्षा इपिस्करास पत्र 5:18 प्रमाणे आम्ही प्रार्थना करावी की तू तुझ्या पवित्र आत्म्यानं मला भर. ही प्रार्थना रास्त आहे. कारण ज्यांनी कुणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय ते पवित्र आत्म्याचंच काम आहे. आता आपण पहिल्या अध्यायामध्ये प्रवास करणार आहोत.
प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय यामधली काही वचन आम्ही आज पाहणार आहोत. ते यरुशलेमेमध्ये आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची या पृथ्वीवरची सेवा, त्यानंतर त्याचा मृत्यू, त्यानंतर त्याचं पुनरुत्थान, त्यानंतर त्याचं स्वर्गारोहण आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचं जगात उतरणं. या गोष्टी आम्हाला पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा आपण पाहूया. 5 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पृथ्वीवरचं जीवन, त्यानंतर त्याचा मृत्यू, त्यानंतर पुनरुत्थान, त्यानंतर स्वर्गारोहण आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचं मंडळीवर उतरण. या गोष्टी या 50 दिवसामध्ये घडत असताना आम्ही पाहतो. आता पहिली जी वचनं आहेत ती आम्ही पुन्हा त्याकडे कटाक्ष टाकणार आहोत. पहिलं जे वचन आहे ते थिओफल महाराज संबंधी, दुसरं वचन जे ते प्रभूने जे कार्य केलं त्या संबंधी, तिसरं वचन मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो असे दाखविले. 40 दिवसापर्यंत तो सर्वांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्यानं होईल. पहिली जी वचनं आहेत, प्रभू आपल्या शिष्यांची चर्चा करीत आहे. 40 दिवस त्यांनी वेगवेगळ्या प्रमाणानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं आणि प्रमाण दिलं की तो मृत्यूतून पुन्हा उठला आहे. माझ्या अभ्यासानुसार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा मुख्य पाया हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूतून उठलाय. पुनरुत्थित ख्रिस्त हे मंडळीचं मुख्य ध्येय, त्यावर आम्ही लक्ष घातलं पाहिजे. आणि पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला तो प्रवास संत पौल आणि पेत्र यांच्या जीवनामधून पाहायला मिळेल. प्रभूनं हे दाखवून दिलं आणि मग 4 आणि 5 वचनामध्ये प्रभूनं त्यांना सांगितलं की तुम्ही यरुशलेमेमध्ये थांबा, कारण तुम्हाला जी देणगी देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्ही त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2 प्रकारचे राज्य, एक देवाचं राज्य आणि देवाचा आत्मा. परमेश्वराने या 2 विषयांविषयी आपल्या शिष्यांशी चर्चा केली. 6व्या वचनामध्ये शिष्य येशूला प्रश्न विचारत आहेत आणि तो प्रश्न काय? मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तुम्हीच राजा असणार आहात काय? या प्रश्नाची पार्श्वभूमी पाहायची असेल तर आम्हाला मत्तेय 19:28 हे वचन वाचलं पाहिजे. त्या ठिकाणी प्रभू त्याच्या राज्याविषयी आणि शिष्य काय करतील याविषयी बोलला होता आणि शिष्याने त्या गोष्टी लक्षात ठेवल्या. आणि मग प्रभूला त्यांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही आता हे राज्य स्थापित करणार आहात काय? लक्षात घ्या, परमेश्वराचं राज्य हे आत्मिक स्वरूपात प्रभू आता बोलत आहे. प्रभूची शारीरिक सेवा त्याच्या मृत्यूत आम्ही पाहतो, पुनरुत्थान झाल्यानंतर तो गेला आणि त्यानं आम्हाला पवित्र आत्मा पाठवून दिला. त्या पवित्र आत्म्याच्या मार्फत आम्ही आज देवाची सेवा करीत आहोत. देवाचं राज्य वाढवण्याची जबाबदारी त्यानं तुम्हाला आणि मला दिलीच आहे.
परंतु ते एक भौगोलिक भौतिक राज्य याकडे ते पाहत होते. परंतु प्रभूचं राज्य त्याही पलीकडचं होतं. केवळ रोममध्ये किंवा इस्रायलमध्ये किंवा यरुशलेमेमध्ये नाही. आणि म्हणून प्रभू प्रेषित 1:8 मध्ये म्हणाला की पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पण परमेश्वरानं त्यांच्या ह्या ज्या मनातल्या कल्पना होत्या त्या पुसून टाकल्या. त्याची शंका निरसन केलं आणि प्रभूनं त्यांना सांगितलं ते हे. नंबर 1, परमेश्वराचं राज्य हे आत्मिक स्वरूपाचं आहे. लूक 24:21. आमोस रस्त्यावर 2 शिष्य चाललेले असताना पुनरुत्थित प्रभू त्यांना भेटला. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराचं त्यांच्याशी जे वार्तालाप आहे, त्या वार्तालापामध्ये आम्ही पाहतो की देवाचं राज्य त्याचा आत्मिक क्षेत्राशी संबंध आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आला आहे. त्याचं राज्य आमच्या साक्षीनं वाढणार आहे. लक्षात घ्या, परमेश्वराला वकिलांची आवश्यकता नाही. अनेक वकील प्रभू येशूविषयी बोलत आहेत, सांगत आहेत, चर्चा करीत आहेत. पण प्रभूला साक्षीदारांची आवश्यकता आहे. साक्षींमधून साक्षी निर्माण होते. हे स्वर्गीय राज्य आहे, जागतिक राज्य नाही. योहान 18:36 यामध्ये तुम्हाला त्याचा उल्लेख पाहायला मिळेल. नंबर 2, परमेश्वराचं राज्य हे संपूर्ण जागतिक विश्वव्यापी असं आहे. आणि म्हणून प्रभूची आज्ञाच विश्वव्यापी आहे. देवाचं राज्य, देवाची मंडळी ही विश्वव्यापी आहे. पृथ्वीच्या शेवटापर्यंत देव त्याचं राज्य वाढवित आहे आणि त्यानं वाढवलं आहे. आणि या संबंधीची भविष्यवाणी यशाया 2:3 मध्ये आम्हाला पाहायला मिळते की सियोनेमधून हे देवाचं वचन बाहेर पडेल, यरुशलेमेमधून हे वचन बाहेर पडेल. आणि म्हणून आम्ही पाहतो की 8व्या अध्यायामध्ये हे शिष्य सगळे पांगले आणि देवाचं वचन सगळीकडं पांगण्यात आलं, पसरवण्यात आलं. आम्ही पाहतो की या 12 शिष्यांनी एवढी मोठी कामगिरी पार पाडली की ते वचन आमच्यापर्यंत आलं आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यानं आम्हाला निवडलं. प्रगटी 7:9 मध्ये प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा, प्रत्येक ट्राईब, प्रत्येक व्यक्ती या राजासनासमोर येईल. आणि म्हणून देवाच्या राज्याची जी संकल्पना शिष्यांच्या डोक्यामध्ये होती, ती संकल्पना परमेश्वराने स्पष्ट केली की हे विश्वव्यापी आहे. नंबर 3, देवाचं राज्य हे वाढीव असणारे, ते वाढत राहणारे, ते विस्तारित होणारे, ते कधीच कमी नाही होणार, पण तो त्याचा विस्तार होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं राज्य विस्तारित राज्य आहे. केवळ भौगोलिक क्षेत्रामध्ये आम्ही बांधलेले नाही, परंतु मोठ्या प्रमाणात देवाचं राज्य वाढणार आहे. सत्य हे आहे की आता त्यांना देवाचा आत्मा प्राप्त होणार आहे. जसं प्रभूने आम्हाला मत्ते 24 आणि 14 मध्ये सांगितलं की या सुवार्तेची घोषणा करणं आवश्यक आहे. यासाठी की ज्या लोकांचा समेट परमपवित्र पित्याशी अजून झाला नाही,
त्यांचा समेट परमपवित्र पित्याशी लवकर व्हावा याकरिता ती जबाबदारी देवानं आम्हाला दिली आहे. परंतु पवित्र आत्मा येण्या अगोदर देवाचा पुत्र स्वर्गात जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूचा स्वर्गारोहण त्या ठिकाणी पाहत आहोत. 9 ते 12 या वचनामध्ये प्रभू स्वर्गात घेतला जातो. 2 ठिकाणी याचं वर्णन करण्यात आलंय. प्रेषितांची कृत्य याचा 1ला अध्याय, यामध्ये आम्ही त्याचं वर्णन पाहतो. त्याचप्रमाणे लूक शुभवर्तमान 24:50 ते 53 या वचनांमध्ये आम्ही त्याचं वर्णन पाहतो. लेखक एकच आहे, परंतु 40 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात उचलला गेला. माउंट ऑफ ऑलिव्ह किंवा जैतुनाचा डोंगर, त्या डोंगरावर प्रभू तिथं गेला. आज तुम्ही तो डोंगर जर पाहिला तर त्या ठिकाणी एक चर्च बांधलेला आहे. ज्या ठिकाणी प्रभूचे पाय होते त्या ठिकाणी त्याने मोठं चर्च बांधलं. त्याला चर्च ऑफ असेन्शन असं म्हटलं आहे. आणि हे स्वर्गारोहणाचं चर्च त्या ठिकाणी तुम्हाला इस्रायलमध्ये बांधलेलं पाहायला मिळेल, जे मला पाहण्याची संधी मिळाली. आणि हे उंचावर आहे, जवळजवळ 2700 फूट उंच आहे. हा डोंगर, हा जैतुनाचा डोंगर, यरुशलेम शहरात प्रभू येत असताना तो बेथफेगे, बेथनी आणि जैतुनाचा डोंगर येथून खाली उतरला. त्यानंतर पुन्हा तो तिथे गेला आणि शेवटी जाताना तो त्याच ठिकाणी गेला. हा यरुशलेमेचा पूर्व भाग आहे, पूर्वेला. आणि पूर्वेसंबंधी मला खूप आवडतो तो अभ्यास की पूर्व दिशेला बागेचं दार बंद झालं, पूर्व दिशेला प्रभूचा तारा चमकला आणि तारणारा या जगात जन्म पावला आणि पूर्व दिशेला प्रभू स्वर्गात उचलला गेला. स्वर्गात तो जात होता ती भूमी महत्वाची, कारण त्या संबंधी जकर्याचं पुस्तक 14वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आम्हाला काहीतरी भविष्यवाणी सांगण्यात आली आहे. ज्या पर्वतावरून तो उचलला गेलाय त्या पर्वतावर तो पुन्हा येईल. हे जरा इंटरेस्टिंग वाटतं. जकर्या 14:4 हे वचन जरूर तुम्ही वाचा आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा संदर्भ पाहायला मिळेल. प्रभूला वर उचलण्याची जी कृती होती ती पित्याची कृती होती. पित्यानं त्याला पुनरुत्थानानंतर पुन्हा स्वर्गात उचललं घेतलं गेलं आणि मग जे शिष्यगण होते ते यरुशलेमेकडे वाटचाल करू लागले. आणि प्रभूनं जे सांगितलं होतं त्या संबंधी ते वाट बघू लागले. हा परमेश्वराचा पवित्र कार्यक्रम 4 शब्दात मला तुम्हाला सांगायचा आहे. ते हे की असेन्शन म्हणजे स्वर्गारोहण, पेंटेकॉस्ट म्हणजे प्रभूचा पवित्र आत्मा उतरण्याचा दिवस, मिशन म्हणजे देवानं दिलेली कार्य, मंडळीला दिलेली कार्य, आणि 4था शब्द परोसिया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या जगामध्ये येणार आहे. हा पवित्र कार्यक्रम प्रभूचा सध्या आम्ही त्यावर मनन करीत आहोत. हे लोक प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात उचलल्यानंतर ते प्रार्थनेमध्ये एकत्र जमले, ते प्रार्थनेत एकत्र राहिले. पवित्र आत्मा येण्याकरिता प्रार्थनेमध्ये त्यांनी स्वतःची बांधणी केली. दे जॉईन टुगेदर. प्रार्थनेमध्ये बळ आहे, प्रार्थनेमध्ये आग आहे, प्रार्थनेमध्ये देवाच्या आत्म्याचं काम आहे. आणि ते सतत परमेश्वराची उपकारस्तुती करीत, गीत गात, प्रार्थना करीत राहिले. प्रेज अँड प्रेयर ह्या 2 गोष्टी ख्रिस्ती मंडळीच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीच्या मुख्य गोष्टी आहेत. बहिणींनो आणि भावांनो, स्तुती आराधना
ज्यावेळेस चर्चमध्ये सुरू होते त्यावेळेस आम्ही अगोदर तिथं हजर असलं पाहिजे, कारण ही फार महत्त्वाची घटना आहे. बरेच लोक उशिरा येतात किंवा भक्ती वर्शिप संपल्यानंतर येतात. ही काही चांगली गोष्ट आहे, परंतु आम्ही स्तुती आराधनेमध्ये तिथं असलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये आम्ही तिथं असलं पाहिजे. त्यांची प्रार्थना एका जीवाची, एका मनाची आणि एकत्रपणे होती. एकत्र ते प्रार्थना करत होते. आणि त्या ठिकाणी 120 लोक त्या माडीवर, वडच्या माडीवर ते बसलेले होते. त्यांच्या प्रार्थना एकत्र होत्या, नंबर 1. नंबर 2, ते प्रार्थनेमध्ये टिकून राहिले. जोपर्यंत देवाचा आत्मा उतरत नाही तोपर्यंत ते गीत गात राहिले, प्रार्थना करीत राहिले. त्या माडीवरच्या खोलीत ते एकत्र राहिले. म्हणजे चिकाटी त्यांनी सोडली नाही. प्रार्थनेमध्ये आमची चिकाटी असलीच पाहिजे, आम्ही ती सोडता कामा नये. सातत्यानं त्यांनी परमेश्वराचं गौरव करायला सुरुवात केली. त्यांनी प्रार्थनेला प्राधान्य दिलं, हे मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे. प्रार्थना करीत राहिले. आज देवाचा आत्मा आम्हाला प्रेरित करतो की आम्ही देखील प्रार्थनेमध्ये पुढे गेलं पाहिजे. या अध्यायामध्ये आम्ही ज्या घटना पाहत आहोत, पहिल्यांदा प्रभू येशूचं भाष्य, त्याच्या लोकांसंगती. त्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात उचलला जातो, त्याचं स्वर्गारोहण. त्यानंतर आम्ही पाहतो की ते प्रार्थनेकरिता एकत्र जमले. प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आणि 14वे वचन आपण सगळेजण वाचूया. फार महत्वाचं वचन आहे. आय रिअली लाईक दिस. मला खूप आवडतं ते वचन. 14वे वचन असं ते सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्तानं प्रार्थना करण्यात तत्पर. असं एक चित्तानं, तत्परतेनं त्यांनी प्रार्थना केली. आणि मग अध्यायाचा शेवटच्या ज्या गोष्टीत आम्ही पाहतो त्यामध्ये त्यांनी एका शिष्याची निवड केली. कामगिरी ते पूर्ण करीत आहे. शिष्याची निवड केली. दे रिप्लेस जुडस विथ मथियास. मथित्या या व्यक्तीची निवड त्या ठिकाणी करण्यात आली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका शिष्यानं प्रभूला धरून दिलं, त्याचं नाव यहुदा इस्कारियोत. आणि मग जाऊन त्यानं आत्महत्या केली, तो मेला. आणि त्याच्या जागी आणखी एका शिष्याची नेमणूक करण्यात आली. आणि मग येशूचे 12 शिष्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. या शिष्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला. आत्म्यानं त्याने प्रार्थना केली आणि या शिष्याची निवड त्या ठिकाणी झाली असं आपल्याला पाहायला मिळतं. यहुदाचा जे मृत्यू होता तो जकर्या 11:13 मध्ये त्याचं वर्णन केलं आहे. आणि आज ते जे शेत आहे ते तसंच पडलेलं आहे, कारण त्या ठिकाणी काय बांधकाम झालेलं नाही. माझ्या पाहण्यात ते आलं, मी स्वतः ते पाहिलं. आणि ते शेत तसंच पडलेलं आहे आज पण, कारण ते रक्तानं विकत घेतलेलं शेत. जे पैसे त्याने घेतले होते ते पैसे त्याने फेकून दिले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणून ते फील्ड तसंच आपल्याला त्या ठिकाणी पडलेलं दिसतं. अशा प्रकारे परमेश्वराच्या वचनांची परिपूर्तता त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या घटना आतापर्यंत आम्ही पाहिल्या की प्रभू येशूच्या शिष्यांनी एका नवीन शिष्याची निवड केली, चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यामधून मथित्याची चिठ्ठी निघाली. आणि मथित्याची निवड 12 प्रेषितांमध्ये करण्यात आली. या अध्यायाची सांगता पहिल्या अध्यायाची या ठिकाणी होते. आणि परमेश्वरानं ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर टाकली. ते आम्ही आज विश्वासाने, प्रामाणिकपणे आणि नम्रपणे पार पाडली पाहिजे.
अध्याय 1 प्रस्तावनेसहित आम्ही आज पूर्ण करीत आहोत आणि मग आम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवास करणार आहोत. साधारण 45 मिनिटे ते 50 मिनिटापर्यंत प्रत्येक अध्यायाचा प्रवास राहील आणि प्रत्येक अध्याय आपण पहा आणि देवाच्या वचनातून आशीर्वादित व्हा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभू आम्ही आभार मानतो जे तुझे प्रियजन वचन ऐकत आहेत, जे हे सगळी प्रभूची रचना तू वचनांची आम्हाला शिकवलीस त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.